जय श्रीराम मित्रांनो, सकाळ सकाळी आवरून चाललो बघा. तर सोमांना गाठ पडला तर मशीन घेऊन चाललेलो आहे. ही पोरं तर काय वट माझा पाठलाग सोडून चालते. तोपर्यंत मुरमाच्या पण गाड्या आलेल्या आहे. ही सगळे गप्पा मारत उभारले बघा पुढे जाऊन. तर दिवसभर काम करून संध्याकाळी निघालो बघा मैदानाला. 80-5 करून चाललो, काय सुट्टीच नाही. हे आपल्या दंडोबाच्या रोडचं निसर्ग कसला आहे बघा. पाक बघल तिकडं झाडी डोंगर. तर तिथं जाऊन पोचतो तर बघतोय मैदान दिसत नव्हतं, पण गाड्या तर दिसत होत्या. एवढ्या गाड्या होत्या ना, तर त्याला काय मापच नाही. तिथं जाऊन बघतो तर गर्दी भरपूर झालेली. जिकडं बघल तिकडं सगळं पब्लिक, नुसता दंगा आवाज पब्लिक. तोपर्यंत आपलं CM साहेब चाललेले बघा हेलिकॉप्टरमधून. तोपर्यंत जनरल घोडागाड्या सुटलेल्या. घोडागाड्या गेल्या, पहिली राऊंड झाली, दुसरी राऊंडच्या पण गाड्या गेल्या. त्यानंतर आपल्या जनरलच्या बैलगाड्या सुटल्या बघा. जनरलच्या बैलगाड्या सुटल्या, त्यात हरण्याचा जरा खोळंबा झाला. आपल्या हरण्याची गाडी जरा उलटी झाली त्यात. तरी पण ड्रायव्हर त्याच्या वर उभारून चाललेला बघा. जरा स्लो मोशन केलं बघू शकताय तुम्ही. जिथून गाड्या टर्न मारून जात होत्या ना, तिथं आम्ही बरोबर उभारलो. त्यामुळे इकडून गाड्या गेल्या आणि पलीकडून इकडून यायला लागल्यात बघा. बघू शकता लोक तर काय एवढं आडवं उभारलेली आहे. त्या बैलांना तर काय ते दिसणारच नाही असं झालेलं. पण तरी पण ती काय वाढ देत गेली, सोडा काय विषयच नाही. पण तिथं डिस्प्लेला सुद्धा बघू शकता तुम्ही कसं आहे ते. डिस्प्लेला सगळं दिसतंय बघा क्लिअर. 4 बाजूला डिस्प्ले लावले, 4ही बाजूला. परत सगळं आवरून निघालो बघा. ट्रॅफिकमध्ये येऊन अडकलेला, एवढा जोरात ट्रॅफिक होता. तर लॉक कसा वाटला नक्की सांगा.